आहे ना, एखाद्या प्रकल्पाला स्वतः विरोध करायचा, तर ह्याचं उत्तर कोणाकडे आहे? रत्नागिरी जिल्ह्यामधला रिफायनरीला जो विरोध होतोय, त्या विरोधामध्ये जर आपण पूर्णतेनं लक्ष घातला, तर रिफायनरीचे जे आमदार आहेत, ते प्रकल्प व्हावा म्हणून सांगतायत आणि माजी खासदार जे खासदार होते, ते प्रकल्प नको म्हणून सांगतायत. आणि म्हणून रिफायनरी बाबतची देखील भूमिका उबाटानं स्पष्ट केली पाहिजे, नुसती टीका टिप्पणी करण्यापेक्षा. आता वाढवण धरण 76,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये होते. देशातलं सगळ्यात मोठं धरण म्हणजे JNPT पेक्षा 10 पट मोठं डॅम आणि जेटी ह्या त्या ठिकाणी होणार आहेत. मग असं असताना विरोध करणं कितपत योग्य आहे? ह्या समृद्धी महामार्गाला सुद्धा प्रचंड मोठ्या पद्धतीनं पहिला विरोध कोणी केला होता? हे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे प्रकल्प आला की विरोध करायचा आणि प्रकल्प झाला की तो माझ्यामुळे झाला म्हणून सांगायचं, ही काही प्रवृत्ती महाराष्ट्राला नवीन नाही. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी सांगितलं असेल की मी त्यांच्यावर बोललो, मी अजिबात त्यांच्यावर बोललेलो नाही. आता त्यांनी पत्रकार परिषद घेतली असेल तर मला माहित नाही, पण उबाटामध्ये पत्रकार परिषद घेणारे भरपूर लोक आहेत, त्यांच्यासाठी मी बोललेलो होतो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी खुलासा करावा ना की हुंदाई कोणी आणलं, त्या ठिकाणी सिग्राम नावाची जी लिकर कंपनी आहे ती कोणी आणली, गडचिरोलीमध्ये नक्षलिस्ट एरिया हा शब्दप्रयोग होऊ नये यासाठी जिंदालला तिकडे कोणी घेऊन चाललेला आहे. जिंदालचा आता ईव्हीचा प्रकल्प हा आसाम किंवा ओरिसाला जाऊ नये यासाठी प्रयत्न कोण करतात हे देखील सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे विरोधाला विरोध कोणी केलं हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. आणि काही लोकांना लोकसभेच्या जागा ज्या वाढल्या आहेत त्याच्याबद्दल जो आनंद झालेला आहे, त्यांना देखील मी आवाहन केलेलं आहे की त्यांनी कधीतरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं की आम्हाला जी मतं पडलेली आहेत ही मुस्लिम बांधवांमध्ये जे खोटं नाटं सांगितलं गेलं त्याच्यामुळं मुस्लिम बंधू भगिनींनी जी एक गठ्ठा मतं टाकलेली आहेत त्याच्यामुळं आम्हाला मतांची सूज झालेली आहे. आणि दलित बांधवांमध्ये संविधान बदलणार हे जे काही खोटं सांगितलं गेलं त्याच्यामुळे दलित बंधू भगिनींची मतं पडलेली आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी काय मतं आहेत ही विधानसभेला राहतील असं मला वाटत नाही. कारण त्यांना कळलं, त्यांना पहिल्याच 24 तासामध्ये कळलं की ज्यावेळी त्यांच्यामुळे ही मतं त्यांना पडली आणि साधा उल्लेख आता 2 महिने झाला तरी त्यांचा कोण करत नाही. त्याच्यामुळे मुस्लिम बांधवांना देखील कळून चुकलेलं आहे आणि दलित बंधू भगिनींना देखील कळून चुकलेलं आहे. फक्त मोदी साहेबांना बाजूला करण्यासाठी, मोदी साहेबांना विरोध करण्यासाठी या सगळ्यांमध्ये खोटं नाटं सांगून ती मताचा गट्टा त्यांनी मिळवलेला होता, हे आता सगळ्या लोकांना कळायला लागलेलं आहे. समोर आली आहे. परिषदेमध्ये शिवीगाळाचा प्रकार घडलेला आहे. अंबादास दानवे हे प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना शिव्या घातलेल्या आहेत कारण त्यांनी राहुल गांधींच्या एका वक्तव्यावरून निषेध व्यक्त केला सभागृहामध्ये. कसं पाहतो? त्याने शिवीगाळ झाली असेल तर ते काय संविधानिक नाही. सभागृहामध्ये मी देखील आता 20 वर्ष आहे. शिवीगाळ करणं आणि एखादी मनाविरुद्ध गोष्ट झाल्यानंतर आगपाखड करणं हा काही लोकांचा सध्या धंदा बनलेला आहे. आणि म्हणून राहुल गांधींवर टीका केल्यानंतर अंबादास दानवे साहेबांना खरं चिडायची आवश्यकता नाही. उलट राहुल गांधींवर टीका केल्यानंतर अंबादास दानवेंनी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाडांचं कौतुक केलं पाहिजे. ते जर खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांना मानत असतील, त्यांचा विचार मानत असतील, तर बाळासाहेबच म्हणाले होते की काँग्रेसची शिवसेना व्हायला मी देणार नाही, काँग्रेसच्या कधीही बाजूनं शिवसेना जाणार नाही. आणि म्हणून काँग्रेसच्या नेत्याबद्दल ते बोलले असतील तर त्यांना एवढं दुःख वाटून घेण्याची काय गरज नाही किंवा कारण नाही. रिफायनरीच्या बाबतीमध्ये सॉइल टेस्टिंगचा जो विषय आहे तो अजून प्रलंबित आहे. आरामकोनी ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत त्या देखील अजून उद्योग विभागाला कळलेल्या नाहीत. ज्यांनी कातळ शिल्पावरनं रान उठवलं होतं त्यांना हेच माहिती नाही की कातळ शिल्प त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही, ती आपण संरक्षित केलेली आहे. त्याच्यामुळे विरोधाला विरोध करण्यापेक्षा रिफायनरीच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट पद्धतीनं शासनाची आहे की तिथल्या लोकांची चर्चा करू, तिथल्या लोकांना विश्वासात घेऊ, तिथल्या लोकांचे गैरसमज दूर करू आणि त्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही, हीच आमची भूमिका आहे. उद्योगांची नावं घेतली, त्या उद्योगांमध्ये महाराष्ट्रात किती जणांना रोजगार मिळू शकेल अंदाज आपल्यासमोर? मी सांगितलं ना की आम्ही 21,105 नोंदणीकृत स्टार्टअप जे सुरू केलेले आहेत त्याच्यातनं 2,37,171 लोकांना या रोजगारीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हे फक्त स्टार्टअपमधनं. MOU जे केलेले आहेत त्या ज्या काही कंपन्या येणार आहेत त्याच्यामधनं जे उद्योग निर्माण होतील ते वेगळे आहेत. त्याच्यामुळे 2 वर्षात काहीच झालं नाही आणि सगळं केलं ते आम्ही केलं ही सांगण्याची प्रवृत्ती जी आहे ही जनतेला आता कळायला लागली.
सचिवाचा प्रश्न उद्या विधान परिषद निवडणुकीचे अर्ज भरण्याची संवाद साधावा. तर मगाशी त्याला प्रश्न विचारला असता ते म्हणाले की त्या व्हाईट पेपरमध्ये काही नसणार आहे कारण का हाऊसमध्ये कोणतेही करार झालेले नाहीये. व्हाईट पेपर पूर्वी जो मी काढला 4 प्रकल्पाच्या बाबतीमध्ये, त्यावेळी पण मी आवाहन केलेलं होतं की जे 4 प्रकल्प वेदांता फॉस्कॉन गेला म्हणून जी काय बोंबाबोंब झाली त्याच्यावर देखील आर्ग्युमेंट ह्या लोकांनी केलेलं होतं. पण त्या व्हाईट पेपरला कोणी चॅलेंज केलं म्हणजे तो व्हाईट पेपर खरा आहे. तसं व्हाईट पेपर पुन्हा एकदा आम्ही काढतोय आणि डावोसमध्ये जाऊन काही जर झालं नाही तर मग हुंदाई प्रकल्प कोणी आणला, जेम्स अँड ज्वेलरी 50,000 कोटी रुपयाचा प्रकल्प कोणी आणला, आज हुंदाईचा इको प्रकल्प जो येतोय, इकोसिस्टीम जी येते 4,000 कोटीची ती कोणी आणली, लॉईड्सचा जो 35,000 कोटीचा गडचिरोलीमध्ये प्रोजेक्ट चालू आहे तो कोणी आणला, सिनार्मस ह्यांनी आणलेला जो जात होता तो कोणी टिकवला, एप्रिल एशिया नावाचा प्रकल्प कोणी आणला, त्याच्यानंतर कालच इथर नावाची कंपनी जी 2,000 कोटीची येते ऑरिक सिटीमध्ये ती कोणी आणली, आज वाड्यामध्ये विराज नावाची 6,500 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे ती कोणी आणली, महिंद्रा कंपनी 7,500 कोटीची इन्व्हेस्टमेंट अजून पुण्यामध्ये करते हे कोणी आणली, नागपूरमध्ये 3,000 कोटीची लिकर इंडस्ट्री होते हे कोणी आणली, कोकणामध्ये 3,000 कोटीचा कोका कोलाचा प्रकल्प कोणी आणला, याची उत्तरं पण द्यावी ना. माझं म्हणणं आहे की आम्ही शाश्वत विकास केलेला आहे आणि उद्योग जगतामध्ये प्रत्येक राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये समतोल उद्योगांचा विकास झाला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. परंतु हे कोणी मान्य करणार नाही कारण ते शेवटी विरोधक आहेत आणि त्यांनी जर मान्य केलं तर उद्या असं परत चित्र होईल ते देखील शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत. त्याच्यामुळे ते काय आमचा मुद्दा मान्य करणार नाहीत. पण आम्ही मांडलेले जे मुद्दे आहेत हे खरे आहेत आणि जनतेला पटणार आहे. मुख्यमंत्री महोदय मुंबईमध्येच आहेत, विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. आमच्या ज्या जागा असतील 2 असतील 3 असतील त्या मुख्यमंत्री महोदयांना माहिती आहे आणि आम्ही सगळे अधिकार शिवसेनेनं आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. एकनाथ शिंदे साहेब आज रात्रीपर्यंत ही दोन्ही नावं जाहीर करतील. 2-3 नावं जी काय असतील ती जाहीर करतील. सर, तुम्ही बीएमसीचा स्टॅट्यूटचा कॉन्ट्रॅक्ट रद्द केला, इज इट अ कंडिशनल स्क्रॅपिंग ऑफ कॉन्ट्रॅक्ट की सरसकट तुम्ही? नाही, मी कुठेही रद्द केलेलं नाही. रद्द हा शब्द देखील नाही. ज्या शंका निर्माण केलेल्या होत्या त्याच्यामुळं त्या निवेदेला मी स्थगिती दिलेली आहे आणि स्थगिती देऊन त्या संदर्भातली सगळी माहिती आम्ही कलेक्ट करणार आहोत आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही जाणार आहोत आणि 75,000 मराठी मुलामुलींवर अन्याय होऊ नये ही आमच्या प्रवीण दरेकरांची जी काही मागणी होती किंवा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची मागणी होती त्याला उद्देशून मी त्या निवेदेला स्थगिती दिलेली आहे. कारण ती 1,200 कोटीची निवेदा होती आणि तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं म्हणणं असं आहे की पूर्वीपासून जे स्थानिक लोक तिथं काम करतायत, स्वयंसेवी संस्थेमधली लोक काम करतायत, त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड येऊ नये यासाठी त्यांनी ती मागणी केलेली होती. सर, आज हाऊसमध्ये तुम्ही घाटकोपर होर्डिंग दुर्घटने प्रकरण देखील ऑडिट करूची घोषणा केली आहे. त्यावेळेला घाटकोपरचं होर्डिंग पडलं, 10 दिवसामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट येणं अपेक्षित होतं पण ते अद्यापही आलेलं नाही. 1 महिना होऊन गेला आहे. एक पहिली गोष्ट आहे की घाटकोपरचं जे होल्डिंग पडलेलं आहे हे पूर्णतः भिंडे नावाच्या माणसाची जबाबदारी आहे. महानगरपालिका त्याच्यानंतर पोलीस हाऊसिंग यांच्या कुठच्याही NOC न घेता ज्या अधिकाऱ्याने म्हणजे GRPचे अधिकारी जे होते त्यांनी ती परवानगी दिलेली होती, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे आणि ज्यावेळी सदस्यांनी मागणी केली की MMR रिजनमधल्या सगळ्याच होल्डिंगची चौकशी झाली पाहिजे, या देखील प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, एवढीच नाही तर काही सदस्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे ओपन जिम केलेली आहेत किंवा ओपन फर्निचर लावलेली आहेत त्याच्या देखील कामाची चौकशी करण्याच्या प्रश्न त्या ठिकाणी मांडलेले होते आणि ती देखील चौकशी आपण करणार आहोत.